राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाने पुण्यामध्ये एका व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप पुण्याचे रासपचे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केलाय। बालाजी पवार हे रात्री 11 वाजता पुण्यातील बालाजीनगर या परिसरातून आपल्या चारचाकी गाडीने जात होते। त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने बालाजी पवार यांच्या गाडीवरती महादेव जानकर यांचा फोटो पाहून शिवीगाळ केली व बघून घेण्याची धमकी दिली, असा आरोप बालाजी पवार यांनी केलाय। तसेच जानकर यांना महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी पवार यांनी केली। नमस्कार, मी बालाजी पवार, पुणे शहराध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष। जसं की काल परवा मी जेव्हा संध्याकाळी 11 वाजता के मार्केट चौक धनकवडी बालाजीनगर इथनं जात असताना माझ्याकडे चारचाकी गाडी होती। त्यावेळेस महादेव जानकरांचं जे माझ्या गाडीवरती स्टिकर आहे ते स्टिकर बघून एक अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी महादेव जानकरांच्या नावाने, जानकर साहेबांच्या नावाने आयुर्वेदच्या भाषेमध्ये शिवीगाळ केली, आई बहिणीवरती शिव्या घातल्या व धमकी दिली की महादेव जानकरांना आम्ही बघून घेऊ। तसेच मलाही धमकी दिली की तुला हे बघून घेऊ आम्ही, आणि त्यातून ते पळ काढला। त्यांचा मी थोडा पाठलाग केला परंतु ते काही सापडलेले नाहीत। तरी माझे सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे, महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण या गोष्टीचा निषेध करावा। मी आज सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे जाऊन FIR दाखल केलेले आहे, त्याचे CCTV फुटेज मिळाले आहेत। परंतु माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्या व्यक्तीचा हेतू काय होता, महादेव जानकरांबद्दल ते एवढ्या त्याच्या मनामध्ये राग का होता, किंवा महादेव जानकरांना त्याचं काय, महादेव जानकरांना नेमकं त्याला एवढा तिरस्कार काय येतो महादेव जानकरांचा, तर धमकी का दिली, तर महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी व मलाही तिने जी धमकी दिलेली आहे त्याबद्दलही महाराष्ट्र शासन, पुणे कमिशनर ऑफिस असेल यांनी पण त्या गोष्टीचा छडा लावावा व त्याला त्वरित अटक करावी। तसेच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, त्वरित माननीय मंत्री महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावे। कारण महादेव जानकर साहेब हे सर्व एकटे फिरणारे व्यक्ती आहेत, कुठे त्यांना बॉडीगार्ड नसतो। तरी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये महादेव जानकर साहेबांना प्रोटेक्शन द्यावं, पोलीस प्रोटेक्शन द्यावं व आरोपी जे आहेत त्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी। धन्यवाद।